हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी रेसिपी शेअर करणार आहे की जे बाळाला स्नॅक्स एकदम हलके फुलके बाळ आवडीने खाणार असे आणि एकदम इन्स्टंट 1-2 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. आणि बाळ खेळत असेल तर बाळासमोर आपण नेऊन ठेवू शकतो किंवा बाळ चिडचिड करतंय तर बाळाला काहीतरी एंगेज करण्यासाठी आपण खाण्यासाठी देऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही बाळाला दिलं तर बघा लगेच बाळ खेळायला पण लागेल आणि खात पण बसेल आणि बाळाला खूप सारे प्रोटीन्स, फायबर्स आणि कॅल्शियम भेटेल आणि बाळाची बोन स्ट्रॉंग होतील आणि बाळाची ग्रोथ जी आहे ती चांगल्या प्रकारे होईल. बाळाच्या निरोगी वाढीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हे स्नॅक्स कसं बनवायचं काय तर चला बघूयात. आणि सर्वप्रथम इकडे मी अर्धी वाटी मखाना घेतलेले आहे आणि याच्यापासूनच आपण बनवलेले आहेत आपला स्नॅक्स. आणि मखाना एकदम बाळासाठी चांगलं असतं. मखानामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स आणि फायबर्सची मात्रा खूप जास्त प्रमाणात असते आणि या सगळ्या गोष्टी बाळाच्या निरोगी वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात. म्हणून तुम्ही बाळाला मखाना द्या, रोज देऊ शकता. तुम्ही हे स्नॅक्स बनवून घरात ठेवलं सुद्धा तरी चालेल आणि थोडंफार रोज 3 ते 4 बाळाला आपल्या एजनुसार देऊ शकतो आपण. प्रथम इकडे मी गॅसची फ्लेम ऑन केली आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे आता याच्यावर मी पॅन ठेवून घेतलेला आहे आणि आता पॅन गरम झाला की लगेच आपण याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेणार आहोत. आणि पॅन गरम झालेला आहे, मी चेक केला आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आता याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तूप घातलं आहे मी. हे बघा अशा प्रकारे तूप द्या बाळाला. आणि त्याच्यामध्ये तूप वितळल्यानंतर मखाना घातलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थितरित्या. आता याला आपल्याला मीडियम फ्लेमवर एकदम भाजून घ्यायचं आहे. मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला सतत असं भाजत राहायचं आहे. व्यवस्थित भाजून निघले पाहिजे. 5 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवर याला हळूच भाजू द्यायचे, जेणेकरून ते व्यवस्थित भाजले गेले की बाळाला खायला छान लागतील आणि बाळाला पचतील सुद्धा. हे बघा असे भाजून झाल्यानंतर असा कलर येतो. 5 मिनिटं मी लो फ्लेमवर याला मस्तपैकी भाजून घेतले आणि हलवत राहायचे जळू नये म्हणून. आता चिमूटभर हळद टाकून घेतलेली आहे मी. हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात तर बाळाला हळद देणं अत्यंत चांगलं असतं. तर नक्की बाळाला हळदसुद्धा द्या. हे बघा अशा प्रकारे हळदीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि आता याला 2 ते 3 मिनिटं हळदीत व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि हे बघा आता हळद मिक्स करून झालेलं आहे तर याला मी थोडंसं मीठ टाकून घेते याच्यामध्ये. आणि मिठाने याला एक वेगळीच चव येईल. तर अशा प्रकारे मीठ टाकून घ्यायचं. पाणी वगैरे काही टाकायचं नाही, आपोआप त्याला मीठ लागतं. आणि हे लो फ्लेमवर मिठात सुद्धा व्यवस्थित भाजून घ्या. हे बघा अशा प्रकारे आपले जे मखाना आहेत ते मस्तपैकी रोस्ट होऊन निघत आहे, बघू शकता. आणि झालेले आहे आपले मखाना रेडी. व्यवस्थित असा कलर त्याला येतो, तुम्ही बघू शकता. जाळाले नाही पाहिजे म्हणून सतत आपल्याला त्याला हलवत राहायचं आणि मीडियम फ्लेमवर सगळं करायचे. आणि हे बघा रेडी झाले आपला स्नॅक्स बाळासाठी. आणि झालंय, चला मी याला सर्व करून घेते एकदा, म्हणजे तक्षला देऊ आपण, बघू कसं तक्षचं रिॲक्शन येतंय. तर आणि हे बघा आपलं इन्स्टंट स्नॅक अगदी 2 मिनिटाच्या पेक्षाही कमी वेळ लागतो. 1 मिनिटात सुद्धा तयार होऊ शकतं आणि बाळ आवडीने खाईल असं स्नॅक्स आणि बाळाला एंगेज सुद्धा करून ठेवेल. बाळाला खूप सारे न्यूट्रिशन सुद्धा भेटेल. हे बघा तुटल्यानंतर आधी जर आपण तोडलं तर तुटत नव्हतं. आणि हे बघा आता खुसखुशीत झालेलं आहे, एकदम भाजून पण व्यवस्थित निघलेलं आहे आणि बाळाला खाण्यासाठी एकदम मुरमुऱ्यासारखं होऊन जाईल, ते बाळाला खाता येईल. आणि चला मग मी माझ्या तक्षकडे घेऊन जाते स्नॅक्स. तक्ष खेळत आहे तर तक्ष खातो की नाही बघूयात. आणि हे बघा मी आली आहे तक्षकडे, बघा. आणि तक्ष लगेच रेडी. तक्षला आवडते स्नॅक्स असं मी बनवलेलं, मी देत असते बाळाला बनवून नवीन स्नॅक्स वगैरे पण. आणि हे बघा तक्ष खातोय आणि त्याला आवडलेलं आहे. त्याने खाल्लं, भरपूर खाल्ले. त्याच्यामधले अर्धे त्याने संपून ठेवले, बाकीचे मी स्टोअर करून ठेवले. तुम्ही बाकीचे अशा प्रकारे भाजून व्यवस्थित बंद डब्यामध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्या. आणि जसं जसं बाळाला लागेल तसं दिवसभरामध्ये थोडे 2-2, 3-3, 4-4 असे आपलं बाळ जसं खात असेल तसं द्या. आणि अत्यंत पौष्टिक असे आहेत हे मखाना आणि तुमच्या बाळाला सुद्धा नक्की द्या. मी सुद्धा माझ्या तक्षला देते. आणि एकदम सोपी रेसिपी आहे, काही जास्त वेळ लागणार नाही, एकदम इन्स्टंट होणारी आहे. तुम्ही अशा प्रकारे बनवून ठेवा आणि बघा तुम्हाला समजेलच की बाळ खातं की नाही. तर आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. परंतु मायसेल्फ तक्ष या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय काहीही पॉसिबल नाही. तुम्ही प्लीज सपोर्ट करा की जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला भेटतील. आणि तुमच्या काही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारा बेबी रिलेटेड, मी आन्सर नक्की देईल. थँक्यू.
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.